आणि काहीच नाही, काल मेस मध्ये डब्बा नाही फ्युचर. पुचक पुचक करता बरोबर. हम्म. मांजरीच्या पाळण्यात माझी ठाकलेली. हम्म. आपण अंबर स्टोन पाहत होतो, त्याच्याबद्दल आपलं लिहायचं बाकी होतं, बरोबर आहे. हो मॅडम. टाकावरती अंबर. अंबर रत्न हा काय? नाही का, मला वाटलं. इथं बसतोय. गादीवर बस ना, का नको? अंबर रत्न हा तिकडे घेऊन जाऊ. तिकडे घेऊन जाऊ. रशिया. मी माझ्यासाठी 6,000 रुपये खर्च करून टेबल घेतलं, मला एकही टेबल नाही मिळत. बल्टी कशी? 3-3 टेबल असं. पैसे असे कोण ठेवले? कोणता मॅडम? बल्टी कशी या देशामध्ये सापडतो? अंबर रत्न हा झाडातून तयार होणाऱ्या डिंकापासून तयार होणाऱ्या डिंकापासून हा रत्न तयार होतो.
हा रत्न सफेद, पिवळा, ब्राऊन, काळा, लाल, हिरवा, आणि मधाळ रंगाचा असतो. अंबररत्न हा ट्रान्सपरंट असल्याने त्यामध्ये मेलेले मधमाशा जीवजंतू जीवजंतू दिसतात. अंबररत्न हा मणिपूर चक्र आणि स्वादिष्टान चक्र ऍक्टिव्ह करतो. सामान्यपणे त्यातच आहे मॅडम. हम्म त्याच पॉइंट मध्ये आहे का दुसरा पॉइंट आहे? सेकंड पॉइंट घ्या. सामान्यपणे गळा, थायरॉइड, तसेच पोट, आतडे, किडनी, फुफ्फुस, लिव्हर, जॉइंट पेन, सर्दी, कफ, लोअर बॅक पेन,
थकान, बेचैनी, कन्फ्युजन, या त्रासापासून मुक्ती मिळते. नेक्स्ट पॉइंट. अंबर हा ऊर्जा प्रदान करणारा रत्न असल्याने फिजिकल एनर्जी लग्नानंतर येणाऱ्या अडचणी फिजिकल रिलेशनशिपच्या बाबतीत दूर करण्याचं काम करतो. लिहिलं? हो मॅडम. एवढंच आहे अंबरचं. मॅडम, हम्म कुठल्या महिन्यातल्या म्हणजे किती तारखेपासून किती तारखेपर्यंत याला नाहीये का? हम्म नाही, याला नाही येत, कितीपासून ते? महिन्याचं नाही, आणि भविष्य महिन्याचं. त्याचा हार्डनेस काय आहे मॅडम? त्याला हार्डनेस. आणि त्याचा तो हे कसा करायचा? चार्ज हो कसा हो, सांग. करायचा? त्याला चार्ज म्हणजे आपण जसं माणिक करतो ना दादा, तसं. ओके. त्याला खूप कमी हार्डनेस आहे. त्याला आहे 2 ते 2.5 ची. आणि कोणत्या ग्रहाच्या अधिपत्याखाली येतो हा? रवी. अंबरचे एवढे 5च पॉइंट आहेत का? हम्म बरोबर. एक मिनिट.
आपण नेक्स्ट शिकणार आहोत पॅराइट. हा शनीचाच उपरत्न येतो. काय नाव म्हणले? पॅराइट, पॅरोडाइट. पायराइट हा शनीचा उपरत्न येतो, जो सारख्या धातूसारखा किंवा चंदेरी कलर मध्ये दिसतो. पॅराइट मध्ये तुम्हाला जास्त करून लोह सल्फाइड बघायला मिळतं. धातूची चमक जशी फिकट पिवळसर रंग अशा कलर मध्ये तो आपल्याला सिल्वर अशा कलर मध्ये तो बघायला मिळतो. पॅराइट हा सोन्यापेक्षा 2.5 हे त्याचं काठिण्य असतं. 2.5 ते 6 पर्यंतचं त्याचं काठिण्य आहे. याचा रंग पितळासारखा असतो, खऱ्या सोन्यासारखा, पिवळसर किंवा चांदीसारखा असतो. हा जास्त करून गाळ खडकांमध्ये जिथे जल जल पाणी असतं, पाणीमध्ये जो गाळ तयार होतो त्यामध्ये हा तयार होतो. हा जातकाची नकारात्मक ऊर्जा, मानसिक हल्ले आणि विषारी विचारांपासून दूर ठेवत असतो. जातकाला यश, संपत्ती, आकर्षण, पैशाचा जो चुंबक याला म्हटलं जातं, मनी मॅग्नेट ज्याला म्हटलं जातं, आर्थिक स्थिती घरामध्ये वाढवायचं काम करतो. इच्छाशक्ती, लक्ष केंद्रित करणं, महत्वाकांक्षा, स्पष्टता वाढवायचं काम, जातकामध्ये स्पष्टता वाढवायचं काम हा करत असतो. ऊर्जा आणि आत्मविश्वासाचा सोर्स असलेलं चक्र त्याचा हा ऍक्टिव्ह करायचं काम करत असतो. हा रत्न जर वास्तूत ठेवला तर आर्थिक प्रॉब्लेम दूर होता. हा जर रिंग फिंगर मध्ये घातला तर जातकाचं फायनान्शियली प्रॉब्लेम कव्हर होता. एखाद्याला मॅरिड प्रॉब्लेम असेल, एखाद्याच्या पत्रिकेत शनी नीचेचा असेल, त्याला शनी संबंधित वाईट फळ मिळत असतील किंवा शनी खराब फळ द्यायलाच प्रवृत्त करत असेल आणि त्याचे आर्थिक, शारीरिक, मानसिक हे तिन्ही पण प्रॉब्लेम शनीमुळे थांबत असतील तर त्याला तुम्ही पॅराइट सजेस्ट करू शकतात. एक मॅडम, मिनिट. हा. आता एखाद्याला शनीची 7.5 महादशा किंवा ढैया जर चालू असेल हम्म. आणि लग्नासाठी जर प्रॉब्लेम येत असतील तर त्यावेळेस देता येऊ शकतो का? हो, देता येऊ शकतो. मी माझा म्हणजे मी एक एक्सपेरिमेंट असा केला. माझे क्लायंट आहे, त्या लेडीजच्या पत्रिकेत प्रथम स्थानात शनी आहे. ठीक आहे. तिचे कंटिन्युअसली तिच्या हजबंड बरोबर कंटिन्युअसली वादविवाद आहे. ती एवढी हायपर होते की ती नवऱ्याला नाही डायरेक्ट म्हणते, तू निघून जा नाही तर मी निघून जाते. जेव्हा मी तिला पॅरेट दिला, तिच्या रिंग फिंगरला दिला, मिडल फिंगरला रॉ मध्येच दिला, जसं या टाईप मधला अंगठी करून दिली मधल्या बोटामध्ये चांदीची. तिचे मॅरिड प्रॉब्लेम थांबले, तिला इन्कम स्रोत मिळाला. ती योगा क्लासेस घेते आता. योगा क्लासेसवरनं तिला गव्हर्नमेंट जॉबची सध्या ऑफर आली आहे की तुम्ही आमच्या शाळेमध्ये योगा शिकवा म्हणून, असा गव्हर्नमेंटने ऑफर दिली तिला. एवढा त्याने फरक चेंजेस केला. तुम्ही 7.5ही देऊ शकता, ज्याचं लग्न होत नाही त्यालाही देऊ शकता, ज्याच्या डोक्यावर कर्ज आहे त्यालाही देऊ शकता, ज्याच्या घरात फायनान्शियली प्रॉब्लेम असतील किंवा ज्याचा धंदा चालत नसेल, बिझनेस इश्यू असतील त्यालाही देऊ शकतात तुम्ही. ज्याला मार्ग मिळत नसतील त्यालाही सजेस्ट करू शकता. शनी प्रथम स्थानात, दशम स्थानात, 12 स्थानांमध्ये कुठे जरी बसला, तुझं खराब अवस्थेत असेल तर 100% तुम्ही पॅराइट सजेस्ट करा, त्याला चांगली फळं मिळणार. आणि एखाद्याचे पैसे जर अडकले असतील मॅडम तर त्याला कोणता सुचवावा? त्यालाही पॅराइट सुचवा. पॅराइट हा कर्जमुक्ती करतो आणि वसुली पटकन करून देतो. जी पण कर्ज त्याचे अडकलेले पैसे असतील ते वसूल करायचं काम तो करतो. बट
पॅरेट सजेस्ट करताना रॉ मध्ये सजेस्ट कराल. आत्ता मार्केटमध्ये तुम्हाला सांगते बऱ्याच टाईपचे पॅरेट येत आहे. फॉर एक्झाम्पल दाखवते मी तुम्हाला. कारण बाकीचे नाही फळ देते. ते पण मी करून पाहिलं. त्याच्यात नाही वाटतं. जसं हे या टाईप पॅरेट येतोय एक. हम्म. एक मिनिट हा. जाळीच्या पाळण्यात अशी साजे. व्हॉट्सअप चालू होतं माझं. हम्म. एक मिनिट दाखवते मी तुम्हाला. सगळे फोटो होते. पॅरेट पॅरेट. जाळीच्या हो, ठीक आहे. मी ग्रुपवर फोटो टाकते तुम्हाला. तर नाही आहे. त्या टाईप पॅरेट असतात. हे मार्केटमध्ये सध्या खूप जास्त चालत आहे. बट या पॅरेटचा रिझल्ट मिळणार नाही. जो रॉ पॅरेट देईल तो हा पॅरेट देणार नाही. हेच ब्रेसलेट मध्ये येत आहे. ब्रेसलेट पण त्याचं पॉलिश तर उडूनच जात आहे. बट नंतर ते फळही देत नाहीये. जो स्टोन जास्त फळ देईल, स्टोनचं पॅन्डल म्हणा किंवा रिंग म्हणा, तो
ब्रेसलेट देणार नाही किंवा हा पॅराइट देणार नाही. जो पॉलिशवाला सांगितलं जातं की हा पॅराइट आहे, पॅराइटला घासलं जात नाही. पॅराइट जर घासायला गेलं तर त्याचा भुसा तयार होतो. तुम्ही हातात जरी घेतला तर त्याची चमकी आपल्या हाताला लागते. त्याचा त्याचा कलर जो आहे तो काळपट कलर आपल्या हाताला लागतो. प्लस तो हे होऊन जातो, भुसा तयार होतो त्याचा. पण त्याचा रत्नाचा असे पैलू पाडून रत्न तयार होत नाही. आलं लक्षात? हो मॅडम. लिहा पॅराइट. पॅराइट रत्न हा जातकाचे आत्मविश्वास, संपत्ती, आकर्षण आणि लक्ष केंद्रित करतो. या रत्नाला काठिण्य हे 2.5 ते 6 आहे. 2.5 ते 6. एवढं आहे. ते खाणीवर डिपेंड करतं. नकारात्मक ऊर्जा, मानसिक हल्ले, वाईट विचार, वाईट विचार याच्यापासून संरक्षण करतो. याच्यापासून संरक्षण करतो. पॅराइट हा यश, संपत्ती, संधी यश, इच्छा संपत्ती, संधी, इच्छाशक्ती, महत्वाकांक्षा आणि लक्ष केंद्रित करणारा रत्न आहे. आडलेली कामं त्यामध्येच हो त्यामध्येच अडलेली कामं, कर्जबाजारीपणा, आर्थिक अडचणी,
कार्यक्षेत्रात आर्थिक वाढ. करण्याचं काम. पॅराइट रत्न करतो. पॅराइट रत्न हा पुढचा पॉइंट का? पॅराइट रत्न हा नीलम रत्नाप्रमाणे शनिवारी धारण करावा. चांदीमध्ये मधल्या बोटात किंवा गळ्यामध्ये पॅन्डल करून धारण करावा. धारण करावा. तो जसा आपण निलम सिद्ध करतो मंत्र म्हणून तसंच करायचं, कारण हा पण शनीचाच रत्न आहे. आलं लक्षात? हो मॅडम. तर पॅरेट एवढाच आहे. पॅरेट संपलं. काही शंका आहे पॅरेट बद्दल? नाही मॅडम. फक्त ब्रेसलेट सजेस्ट करू नका. स्टोनच सजेस्ट करा जेणेकरून त्याला रिझल्ट येईल. बरं. ओके मॅडम. थांबूया आपण. बाकीचं नंतर बघू. चालेल. चालेल मॅडम. जय श्रीराम, जय परशुराम. जय परशुराम.